परंतु माझा लाडका भाऊ माझ्यापासून दुरावला, त्याच्या आणि माझी भेट झाली नाही, याच गोष्टीचं मला दुःख वाटत आहे. हे घर दार सोडून मी आता जिकडा पुन्हा तिकडा मुलूक थोडा निघून जातो आहे. राष्ट्र सोडून तर बाहेर आलोय, परंतु माझ्या चंद्रकांतची आठवण मला झाल्याशिवाय राहत नाही. एक वेळ भेट झाली असती तर माझ्या मनाला खंत वाटली नसती, पण जाताना माझी त्याची भेट झाली नाही. तरी सुद्धा समोर जंगल दिसत आहे, ही पाऊल वाट दिसते. या पाऊल वाटेनं वाट काढत काढत आपण पुढे निघून गेलं पाहिजे. जिकडे पुन्हा तिकडे मुलूक थोडा हरकत नाही. हे भयानक जंगल आहे. या अरण्यातून वाट खडीत खडीत जायचं आहे. आपल्याला तर काहीच माहित नाही. घनदाट जंगल, भले मोठे वृक्ष, या जंगलामध्ये मोठमोठे प्राणी असतील तरी सुद्धा आपल्या हातामध्ये हत्यार नाही, आणि यातून तरी आपल्याला मार्ग काढत गेलं पाहिजे. निघावं म्हणजे झालं. हे फाल्गुन मास उन्हाळ्याचं ऊन आहे. आपण पुढे निघून जावं. फाल्गुन मासिक उन्हाळ्याचं ऊन, मुसाफिर चालला भेट रस्त्यानं, भूत काट्याची यात अडचण, डौल मारवेल भुईच्या वर झाली तापण, शिंप हरळाच्या चोपी बाजून, पापड चिंच जांभळ आंब्याचा बाळा. फणसपांगरा नारळाचा वाण, सागुशेषाची थोरडी पान, पर करवंद झालं संगीन, खैर हिराची झाली दाट.
अंगूर भोगेरा पाखराचं खाणं कळतं येताच झाड स्वभावन बी त्याला येत फार दिवसानं बी आल्यानंतर जात वाळून होत बघा जुती पाना सासानं मूर्ती बसवून काढ दे बाई बाई शंकाई कावळ्याची आई झाडावर जाई गोड दिसेना झाडावर जाई कावळ्याची आई गोड दिसेना अरे आपण तर जंगलाच्या मध्यभागी आलो बोलता बोलता या झाडांची माहिती घेत आलो त्याच्यामुळं प्रवास कसा झाला हे समजलं नाही तरी सुद्धा हनुमान भजनी मंडळ पाचेगाव यांच्याकडून सलीमचे काम चांगले झाल्याबद्दल 1000 रुपये प्रेझेंट कंपनी आभार आहे धन्यवाद. मंगेश सकट यांच्याकडून 50 रुपये मला प्रेझेंट आलेत तसेच आमचे मित्र पाचेगावचे यांच्याकडून 100 रुपये प्रेझेंट आलेत आम्ही त्यांचे आभारी आहोत. आपण ताबडतोब पुढे निघून जावा कारण या जंगलच्या बाहेर पडलं पाहिजे. सूर्यास्त होण्याच्या अगोदर या जंगलातून बाहेर पडलं तर ठीक नाहीतर या जंगलची माहिती नाही. मोठमोठे प्राणी या जंगलामध्ये असतील आपल्यावरती जर हल्ला केला तर त्याला प्रतिकार करण्यासाठी पाचेगावचे त्याने मला 100 रुपये आणि लंकाला 100 रुपये दिलेत आम्ही त्यांचे आभारी आहे. तर आपण मार्ग काढत काढत पुढे निघून गेलं पाहिजे. मोठ्या पानाचा दिसणारा फळा मला मोठा वृक्ष हा वडाचं झाड असलं पाहिजे. हे वडाचं वृक्ष आहे.
या झाडांची माहिती घेत घेत दूरपर्यंत आलोय, परंतु जे जंगल अजून काही पार झालं नाही. आपण सूर्यास्त होण्याच्या अगोदर या जंगलातून बाहेर पडावं म्हणजे झालं. ताबडतोब आपण निघून गेलं पाहिजे. मलाच म्हणतात फतिमा राक्षसीन. ते 40 वर्ष झाले हे जंगलात मी वावरते. आतापर्यंत मला कुठल्या माणसाचा वास आला नाही. बहुतेक हा कोणतरी पोरगा दिसतोय. बघूया कसं होतंय. पोरगा तर सुंदर दिसतोय. 40 वर्ष, आता मला 80 वर्ष आहे. इतक्या वर्षी झालं मला काम वासना तयार झाली नाही आणि पोराकडे बघून माझी काम वासना तयार झाली. सुंदर आहे पोरगा. आता लगेच याला खलास करायला नको. पहिले आपले काम वासना करून घ्यावे, नंतर या पोराला खलास केलं पाहिजे. नमस्ते. नमस्कार. पण माझ्या वाटेमध्ये आडवे का आलात? कोण आपण आणि या ठिकाणी का? वाट पाहताना तन माझी चुकली गाज स्वारी कुणी गेले. वाट पाहताना तन माझी चुकली गाज स्वारी कुणी गेले. वाट पाहताना तन माझी सुटली गाज स्वारी कुणी कान झोपली. वाट पाहताना तन माझी सुटली गाज स्वारी कुणी कान झोपली. वाट पाहताना तन माझी चुकली गाज स्वारी कुणी गेले. वाट पाहताना तन माझी चुकली गाज स्वारी कुणी गेले. हॅलो. माझा तुला प्रेम केल्याच्या सोडणार नाही. वही माझं लहान, वही माझं लहान, सोबत जाता, सोबत जाता, विकली सोबत कशी. पण माझी रस्ता का अडवली आहे? काय हवा आहे आपल्याला? मी एक राक्षसीन, महाभयंकर राक्षसीन आहे. बरबाद
मीच राक्षसी नाही, परंतु माझा भाव देखील ह्या जंगलात राक्षस आहे. त्याचं नाव काय? त्याचं नाव ब्रह्मराक्षस. अरे बापरे. जरी मग या ठिकाणी मला कशासाठी अडवलंय? काय हवंय आपल्याला? मला एकच पाहिजे तुझ्याकडून. काय? जर माझ्या वचनाला कबूल झालं तर ठेक, नाही तर तुला हे तर खतम केल्याशिवाय मी सोडणार नाही. नाही, हे माझ्यातून कदापि होणार नाही. मला जाऊ द्या. माझ्यावरती वेळ प्रसंग आहे. मी संकटात आहे. मला या ठिकाणी अडवू नका. तुला पाहिल्याबरोबर माझी काम वासना तयार झाल्या. माझ्या प्रेमाला कबूल झालं तर ठेक, नाहीतर तुला मी जीवन सोडणार नाही. माझा प्राण घेतला तरी हरकत नाही, पण मी तुमच्या प्रेमात कधी कबूल होणार नाही. असं नाही कबूल होणार. ज्यावेळेला तुम्हाला मरण यातना देईन ना, त्यावेळेला तू माझ्या प्रेमाला कबूल होते. तरी त्याला एक घाट आहे. कोणत्याही मला मरण यातना द्या, मी भोगायला तयार आहे, पण मी तुमच्या प्रेमात कधी कबूल होणार नाही. सोंगठ्याचा डाव तुला येतो? सोंगट्या? हा, काय करायचं सोंगट्यानं? आपण दोघं सोंगठ्याचा डाव खेळायचा. बर, पण याला पैज काहीतरी हवी. याला पैज आहे ना. कोणती? जर सोंगठ्याच्या डावात मी जिंकले बर, तर तुला खतम करणार मी. आणि जर का समजा मी जिंकलो तर? समजा तू जर जिंकलस तर तू काय मागशील ते तुला देणार. असं? सोन्याची काय तुझी करून सोडणार. म्हणजे माझी सुवर्णाची काया करणार तर? हो. काय हरकत नाही. आणा सोंगट्याचा डाव, खेळायला तयार आहे, पण मी तुमच्या प्रेमास कबूल नाही. हा सोंगट्याचा डाव आहे. पहिला डाव आपण टाकावा म्हणजे झाला. विचार कर अगोदर. नाही, माझ्या हातून मरण येण्यापेक्षा एक दिवस माझ्या संग काम वासना कर. बस नाही. तुला मी सोडून देते. माझा प्राण गेला तरी हरकत नाही, पण असं नीच कृत्य माझ्या हातून कधी होणार नाही. समजा माझ्या हातून निसटला तर माझा बाप ब्रह्म राक्षस आहे, फार मोठा राक्षस आहे. त्याच्या हातून सुटका होणं तुझं कठीण आहे. असं? तुला ते पाहिजे? पुढच्या पुढे पाहून घेऊ, पण आता सध्याला चालू वेळ खरी. ठीक आहे.